पण मी स्वतः माझं कुटुंब आणि गाव आम्ही कधी घाबरणार नाही आणि कुठल्याही स्टेजला जाऊ आणि कुठेही न्यायाच्या भूमिकेत आम्ही कधीही कुठेही उतरायला तयार आहे. गावकरी सोबत आहे, यापेक्षा सगळे समाज, तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी बाजूला आमच्या सोबत आहेत. आम्ही त्याच्या गोष्टी सांगितल्या, ह्या ठिकाणी सत्य आणि याचे आमच्याकडे पेपर आहे आणि ज्या काही अनऑफिशियल गोष्टी आहेत त्याची काही पुरावे नाही त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत. त्या तुमच्याकडे न मांडण्याचं कारण की जर तुम्ही सिद्ध करा म्हणलं, जर तुम्ही म्हणलं तर ते आमच्याकडे नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्याचे फोटो टाकतो. खूप आहेत अशा फाईल, खूप झाल्या त्याच्यात. जेवढी डॉक्युमेंटरी तपास यंत्रणेकडे नसेल तेवढी आमच्या मसुदेवाल्यांनी तयार केली. हेच काम त्यांचं होतं, त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही आणि आमची प्रामाणिक भावना आहे, जे या लढ्यामध्ये सगळे येत आहेत आम्हाला फक्त न्याय पाहिजे, आम्हाला न्याय व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे. आमच्याकडे आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे की तुम्हाला सांगितलं ते गावचं प्रमाणपत्र आहे, मागच्या 2 वर्षात भेटलेलं. ते जे आरोपी आहेत सगळे, त्या आरोपीचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्या 10% पण गुन्हे आमच्या गावाचे नाहीत. आणि ते गुन्हे कोणते किरकोळ, शेतीचा वाद, कुठेतरी ह्याचा वाद, पण ते असे गंभीर गुन्हे नाही. ते 2 फरक आहेत. एवढं गाव चांगलं जे आरोपी आहेत ना सरकार असं सांगेल, म्हणजे ही गावची पार्श्वभूमी आहे, असं आमच्या गावचा इतिहास आहे. आणि अशा गुन्हा गाव चालणार त्याचे इतके भयानक पद्धतीनं संपवलं आणि आमच्याकडे कधीही आम्ही ह्याची भरून काढू शकत नसतो. हे सगळं तुमच्याकडे. कुठंतरी पहिल्यांदा जातीवादाचा मुद्दा आणायचा बघितला तर जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत, दीपक काका मागे खूप चांगलं काम आहे. 1000 मुली त्यांच्याकडे अनाथ सांभाळतात, डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत. त्या लोकांचं मनोगत आहे, फक्त गावाविषयी त्यांचं काय मत आहे ते खाली जोडलेलं आहे. आणि आताचं जे ध्वजारोहण आहे, जे आरोपी आहेत त्याच गावचे, ते दत्ता दादा बाळाचे, दत्ता बाबाचे म्हणून त्यांचा याच्या मुलांसाठी, मुलांसाठी आश्रम आहे, त्यांचं ते काम करतात. त्यांचे विचार जरी आपण बघितले संतोष अण्णाच्या विषयी तरी सगळं कळतं गावाचा इतिहास काय आहे. त्याच्यामध्ये राहिला 9 डिसेंबरला ज्या दिवशी घटना घडली, गावातले काही तरुण केस पोलीस स्टेशनला गेले, पण केस पोलीसवाल्यांना दिशाभूल केली. इकडे जीवाचीवाडी म्हणून गाव आहे आणि संतोष अण्णाला चिंचोली शिवारात घेतलं. पोलीसवाल्यांना सांगितलं नाही तुम्ही जीवाचीवाडीकडे शोधा. जाणीवपूर्वक दिशाभूल केली पोलीसवाल्यांना, केस आरोपी झाले पाहिजे. पीआय प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील खरे आरोपी तेच आहेत. राजेश पाटील आणि PSI राजेश पाटील आणि PI प्रशांत महाजन हे खरे आरोपी तेच आहेत. त्यांनाच हे सगळ्या जे आरोपी त्यांचे सगळं संगनमत होतं. त्यांना डिटेल माहिती होतं की संतोष देशमुखला कुठं नेलंय, काय केलंय, काय सगळे डिटेल. राजेश पाटलाला सस्पेंड केलंय आणि प्रशांत महाजनचे हेडक्वार्टरला आता पोस्टिंग कुठे, त्यांचे हेडक्वार्टरला पोस्टिंग केलेली. पण मग इथे कशी येतात ते तोच मुद्दा आहे ना. तुमची काय ती यंत्रणा आम्हाला पोलीस स्टेशन नसलं त्यामुळे संरक्षण करू. अरे असं म्हणजे होत असेल खूप गरीब लोक पाठवला त्याला इन्क्वायरी लावायला पाहिजे ना. सेक्शन 4 खाली अॅट्रॉसिटीचा गुन्हा 6 तारखेला घेतला नाही, त्याच्यावर तो सेक्शन 4 मध्ये जो अधिकारी टाळाटाळ करतो त्याला नियमाने सेक्शन 4 ने अॅट्रॉसिटीत आरोपी करायला पाहिजे. कामात नाही आपलं कामात आहे की ही तर लई छोटा विषय. कुठल्याही परिस्थितीत महाजन जो आहे रामकृष्ण बांगरवर खोटे गुन्हे दाखल होते, त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण का त्यांनी अॅट्रॉसिटी नोंदवण्यात पाहिजे. आता ह्याच्यातला रामकृष्ण बांगर नावाचे ते येणार होते आता इथे आले, त्यांच्यावरती ह्या सगळ्यांनी मिळून खोटे केसेस केल्या. त्यांची बायको जी रामकृष्ण बांगर ही म्हातारी बाई आहे, 5 केसेस केल्या, 1 नाही 5. नाही पण त्याच्यात हाईट म्हणजे तिन्ही रिव्हॉल्वरनी गोळी मारली असं दाखवलं. आता त्यांना जामीन झाला, अजून पोराचं राहील. म्हणून म्हणजे गावकऱ्यांना कदाचित हे नसेल. आमची मागणी काय होती, आम्ही जेव्हा विधानसभेत बोलत होतो की
अपडेट झालं. आम्ही जे विधानसभेत मुख्य मांडले त्याच्यामध्ये माझा जो प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरी व्हावा आणि ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप मोठा ठेवा. म्हणजे इथे ज्यांच्यावर अन्याय केला त्या वाल्मिक करारा कंपनी संजय उद्यमच्या आशीर्वाद त्या सगळ्यांना तक्रार नोंदवते. कारण मला अनेक कुटुंबियांनी फोन केला. आता एक महादेव मुंडेचं प्रकरण आहे, बायकोला पहिल्यांदा माझी संपर्क साधला की असं आहे, ताई तुम्ही बोला आम्ही उभं राहतो. तसे अनेक प्रकरण आहेत. त्यामुळे हा स्कोप जोपर्यंत काही वाढवत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीचा तोपर्यंत कोणालाच नाही मिळणार. इथे अन्यायग्रस्त लोकांची मालिका आहे. ते रामकृष्ण मांगलेच्या 12 शैक्षणिक संस्था होत्या. त्या 12 शैक्षणिक संस्था 18 शैक्षणिक संस्था वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेला पळवायच्या होत्या आणि म्हणून यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. म्हणजे मला लाल वाटते मी एसपीला दर आठवड्याला 3-4 फोन करायचो की साहब झूठा केस है, बेचारे गुंडा मंत्री घूम गए भाग रहे इधर से उधर, उनको आप अगर झूठा बोलते तो 2 मिनट में छूट जाएगा. ते करला त्यांनी 3 महिने घेतले. अच्छा खोट्या केसेस वाटते ते झालं 2 वर्ष इथे वाटते ते झाले. म्हणजे खास करून ह्या म्हणजे 2.5 वर्ष मागची गेली सरकारची त्याच्यामध्ये धुमाकूळ करायचा. त्यामुळे जोपर्यंत ते सगळं ज्युडिशियल इन्क्वायरीच्या चौकटीत येत नाही तोपर्यंत काही कोणाला न्याय मिळणार नाही आणि असंच प्रकरण दाबली जातील. आणि जे पोलीस इथे होते त्या पोलिसांची ताई म्हणजे या गावकऱ्यांचा कोणती इच्छा असेल त्याच्यात एकही पोलीस जिल्ह्यात राहता कामा नाही ना. आउट ऑफ द स्ट्रीट नोकरीची बाकी जिल्ह्यात पण नाही यांना म्हणजे काढूनच जिल्ह्याच्या बाहेर पाठवा. सध्या तरी जिल्ह्याच्या बाहेर पाठवा. आता तो प्रशांत महाजन मी 2 केसेस दाखवले त्याच्या बापवंड मिरडर केस मध्ये पण त्यांनी वाल्मिकला मदत केली. वाल्मिक आरोपी आहे तरी तो आठवड्यात एकदा 2दा 3दा त्याच्यावर जेवायला जायचा, चहाला बसायचा. वाल्मिक आरोपी असतात. बिसमरी केली त्यांनी नंतर बिसमरी केली. म्हणजे अशा पद्धतीने कुठलं हे असतं. आता मी मगाशी दावे झाले कैलास फडचिकस. कैलास फडचिकरचं नाव नाही का? मग एसपी कसं काय ते कैलास फडचा बोलावून एफआयआर करतो. म्हणजे स्टाईल आहे यांची आणि हे सगळं वर्ण मॅनेज होतं. हे धक्का द्यायला आणि जोपर्यंत काही वगैरे असं बोलत नाही की तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप वाढवा आणि पॉइंट ऑफ रेफरन्स मध्ये ते आणा की ज्यांना तक्रार करायचं असेल ते जजला तक्रार करा तरच होईल. नाही तर पहिले आता एक मर्डर झाला पुढे मर्डर होत. नमस्कार सगळ्या गावकऱ्यांना. रामकृष्ण हरी. तर मी काही इथे भाषण करायला आलेले नाही. या कुटुंबाची भेट घ्यायला. पण कुणाची तरी लेख आहे, मी पण कुणाची तरी लेख. ही माऊली 40 वर्षाची पण नाही आहे. कपाळावरच कुंकू. ताईचे अश्रू अनावर आहे. कुठल्या आईला सगळ्यात जास्त दुःख काय होऊ शकतं? प्रत्येक आईला आपलं मूल जाणं ह्याच्यापेक्षा मोठं काय दुःख असतं. माझ्या मावशीचा असाच एक मुलगा खूप लहान वयात गेला. आज त्या गोष्टीला 20-25 वर्ष झाली असतील. माझी मावशी नाही सावरली. त्याचा बिचाराचा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे आज इतकी वर्ष झाली तरी तिच्या प्रत्येक बोलण्यात त्याच्यामुळे आईचं दुःख, बहिणीचं दुःख, आपण खरंच त्या कुटुंबाला न्याय कधी देऊ शकू का? कारण का त्यांचे वडील परत आल्याशिवाय हा न्याय असा तरी एवढा समजूतदार पद्धतीने कुटुंब वागतो. पद्धतीने या देखील आम्ही बघते. मी तुम्हाला खरंच सांगते अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगायचे. आदरणीय पवारसाहेब येऊन गेले. बरेच सक्षणा, बाप्पा, संदीप हे सगळे तिथे येत होते. आणि माझी खरंच इच्छा होती की हा राजकारणाचा विषय, हा भारताचा, या महाराष्ट्राचा एक लेख आपण बघतो आणि त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण राजकारणी म्हणून कोणी त्याच्यात पडू नये, पण माणुसकीच्या नात्याने न्याय यायला मिळाला. या भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, आपल्याला आपले अधिकार दिले. त्याच्यात एका कुटुंबाला एकूण 70 दिवस झाले न्याय मिळत नाहीये. आणि ज्या काही घटना गेल्या 8-10 दिवसात झाल्या इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या.
म्हणून मी ठरवलं की आता काही होऊ दे, बाकी कोणी जबाबदारी घेऊ दे किंवा नाही, पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा असू दे लागणार हा शब्द मी तुम्हाला देते. आणि याचा पक्ष नाही, काही नाही, काही नाही. कारण काही इलेक्शन येतात, पक्ष असतात, आमचे मतभेद मनभेद सगळे असू शकतात आणि असलेच पाहिजे ते कसं शक्य लोकशाही. पण ती लोकशाही आहे, माणुसकी. आज मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माणुसकी विसरलाय का मग हा प्रश्न माझ्या मनात. म्हणजे मला विचाराल तर माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद आहेत, पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा. कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले, ते सुसंस्कृत नेतृत्व. मला खरं तर वाटलं होतं की ही कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोललं असेल तेव्हा तुम्हाला 8 दिवसातच न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती, माझी इच्छा होती, अपेक्षा होती की ठीक आहे यार, राजनीती तर चलती राहील, पण अशा काळामध्ये एक सिग्नल दिला पाहिजे बघ की हे राज्य आता मी चालवतो आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही. तो सिग्नल वरून दिला पाहिजे. प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपवून घेतला जाणार नाही. हे राज्य छत्रपतींच्याच संस्काराने चालेल, शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल. म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय. आणि हे जे अंधाधुंदी कारभार चालला, तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, तुमचा लढा आम्ही लढू. मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती राहील गावतो. तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू. बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली. बाप्पा म्हणलं मी उभं राहतो, भाषण करतो. काय बोलणार? उभे राहिले आणि म्हणले जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्थ बसणार नाही. बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे, परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले. म्हणलं अरे अजून काय बोलत? म्हणलं अजून मला काय बोलायचंच नाही, मला फक्त न्याय पाहिजे आणि मला त्याचं राजकारण करायचं नाही, म्हणून मी फक्त फाशी मागतोय, मला बाकी काही नको. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी. आणि आम्ही त्यानंतर मी फारशा बाहेर बोलले नाही, कारण मला बोलायचं नव्हतं बाहेर. मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की त्याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही. बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलतेस की एक 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमित शहांना परत जाऊन भेटून आले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते जातीने लक्ष या विषयात नाही. त्यामुळे मला, मी पुन्हा सांगते, मला याच्यात राजकारण करायचं नाही. आम्ही दोघं फोटो टाकू शकलो, बाहेर स्टेटमेंट मी केलं नाही. याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला. बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आले. माझी अतिशय विनम्रपणे, प्रांजळपणे त्यांना हात जोडून दिले की बाबा ह्याच्यामध्ये पोलीस असू दे, अधिकारी कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करू. या राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलं, न्याय जर मिळाला नाही तर काय करायची ती सत्ता. आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला, अप्रतिम, म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला मला. आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही. आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषय, सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी या मुलीला शब्द, त्याच्या आईला आणि आजीला याचा शब्द दिला. ह्याच्यात राजकारण नको तुम्ही म्हणतात असं, काय कोणाचं होईल त्याला आपलं काही घेणं नाही. पण ह्या बीडमध्ये सगळी जी मस्ती आहे ना यांची उतरलीच पाहिजे. सत्तेची आणि पैशाची मस्ती. सत्ता आणि पैसा आयुष्यभरची ती कशाने भांडायची, ती लढा सत्यानीच मोडून काढायचा. आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदीने लढू. काय कोर्ट केसेस असतील, काय असतील, स्वतः मी लढू. मी स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही, मी म्हणला तसं बीडमध्ये जे कुणाला हाणामारी झाली असतात फोडले त्या कुटुंबाची माहिती घ्या, त्या कुटुंबाला पण आपण न्याय.
हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत. मला काळजी वाटता कामा नाही माझी लेख बाहेर. तसं काय करते प्रशासन? सत्तेमध्ये बसला ना, विकास 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 हा यांचा विकास आहे. जर माझी लेख जाणार असेल, ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर गेला. तुम्हाला माहिती तुमची आई काय म्हणली? तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते. याच्यासाठी महात्मा गांधी लढले, त्याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं. या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखदुख वाटते की माझा लेख परत घरी येईल का नाही. हे प्रशासन आहे, हा महाराष्ट्र आहे, हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही. या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही. उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू. तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार. कशासाठी आम्ही सगळे होतो? आम्ही लोकप्रतिनिधी होतो. कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले? याच्यासाठीच निवडून दिलंय ना. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ. आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते. लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला. मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय चालतं? अहो, जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या 15 दिवसाच्या, तो माणूस त्यांचं नाव वाल्मिक कराड ना, वाल्मिक कराडची हिंमतच कशी होते की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय. काय समजता तुम्हाला? कुणाच्या जीवावरही मस्ती आहे की पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना. लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना. आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही. हे करायचंय. मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण 7वा आहे ना, तो कृष्णा आंधळे आहे कुठे? असाच गायब झाला हवामध्ये. कुठे गेला? तुम्ही मला पाणी आणा, पाणी. कृष्णा आंधळे गेला कुठे? असा कसा गायब झाला? तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही. अहो, रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार. तो कृष्णा आंधळे सापडत नाही यांना. पटत कुणाला पटतं इथे की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही? मला सांग, असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली. असं कुठे झालं? 2 महिने झाले हा कृष्णा आंधळे मिळत नाही. आज बोलला की खरं बोलला, तुझा मर्डर झाला. त्याच्याकडे सर्वात गुप्त माहिती कृष्णा आंधळेकडे आहे. आणि मला कृष्णा आंधळेचा सीडीआर फोन पडला. कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही. फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे. कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे. आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू. आणि त्याचा एसपीचे सीडीआर काढा. डीवायएसपी आणि एसपीचे सीडीआर पहिले का? म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्या आवाला कंपनीच्या मध्ये एसपीच्या सीडीआर काढा, डीवायएसपीचे सीडीआर काढा. आणि काहींनी ज्याचे घेऊन दिले की प्रशासनात काही तुम्हाला आठवत असेल की शिना मुळा नावाचं प्रकरण झालं होतं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी खून प्रकरणं झाली पब्लिक मध्ये गेली. पोलीस हे बघत की एक दिवसाआड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रात समोर होती. मग ह्या खून खटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना लपवून ठेवायचं. आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे, तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ, त्याला तो जेव्हा मारला कोणता मारला होता, तो काय बघत होता, तो फिल्म बघत होता, व्हिडिओ बघत होता, अटक कशी झाली, कोणाला अटक झाली, तर मागणं होतं मार. या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या पर्व्ह्यूमध्ये घेत नाही, त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या, तर काहीच नाही मिळणार. लोकच खा. तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला. नाही नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली. त्याच्यामुळे मला वाटते ईडीचा केस आपण जी मागणी केली आहे की ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे. मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना, तेव्हा त्या काळामध्ये ईडी, आता ईडी तर सगळ्यांनाच माहिती आहे, पोरापोराला ईडी माहिती आहे राज्यात. आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे.
या देशामध्ये त्याला ईडी लागते. मला प्रश्न विचारतोय, त्या वाल्मिक कराडला तो तर खंडणी मागत होते ना सगळे, मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली, त्यांना ईडी का नाही लागली? हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना. कधी तुम्ही म्हणलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी, मे महिन्यात खंडणी मागली. तर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होतं ईडी आणि सीबीआयची. का नाही लागली तेव्हा? तुम्ही मला सांगा, विचार करून सांगा, तो काळ कुठला होता? मे महिन्यात इलेक्शन चालले होते. आता इलेक्शनच्या वेळेत तुम्ही खंडणी मागताय इलेक्शनसाठी कशासाठी? का खंडणी मागणं गुन्हा आहे? कशासाठी का मागे ना 1 रुपयाची खंडणी मागणं या देशात गुन्हा आहे. आणि मग जून पासून काय या सरकारने काय काय केलं? यांचंच सरकार होतं ना जून मध्ये महाराष्ट्रात. अवधा नावाची कंपनीने जेव्हा खंडणी केली, तो एफआयआर झाला का नाही? तेव्हा त्यांना काय ईडी आणि सीबीआय तेव्हाच का नाही लागली? कारण का भीतीच नाही वर्दीची राहिलेली या पाच जिल्ह्यामध्ये. हे दुर्दैव आहे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे की जन्मापासून फार जवळून पाहिले. जेव्हा महाराष्ट्राचा पोलीस बघतो ना, असं वाटतं चला बाबा तुमच्याबद्दलच होईल. मला अभिमान वाटतो जेव्हा तुमच्यासारखे पोलीस बघतात, महिला पोलीस असतात. आम्हाला सार्थ, आमची कॉलर टाईट होते, अरे आपला महाराष्ट्राचा पोलीस आहे, वर्दी घालावी तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी घालावी. दिल्लीमध्ये जेव्हा त्यांना अवॉर्ड मिळतो तेव्हा आमची टाईट होते कॉलर, आपल्या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याला बक्षीस मिळालं. पण बीडमध्ये काय चाललंय? आणि हे म्हणतात ते खरं आहे की बीडची बदनामी होते. लोक साहजिक आहे, मलाही वाईट वाटलं. अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे हा. काय झालंय? या 5 लोक क्रांतिकारी, बरोबर आहे तुमचं अगदी, अंबेजोगाई, या देशामधले सगळे सुशिक्षित लोक आवर्जून येतात. बीडचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि ह्या बीडचं बदनामी करायचं पाप या 5, 10, 25 लोकांनी केलेलं आहे. तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात. तुम्ही सुसंस्कृत आहात म्हणून ते तुम्हाला दम देतात. आता ही लढाई मी तर म्हणेन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे. घ्या एक लाटणं, आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं आणि ठोकून काढा, असा मी आग्रह करतो. काय लावलंय आमचं? आमच्या घरातले कर्ते पुरुषांवर तुम्ही असे हल्ले करणार? हे नाही चले. महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही. आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अन्नत्याग प्लीज करू नका. तुम्ही गाव फार दुःखातून गेले, तुमचं कुटुंब दुःखातून गेले. वेळ पडली तर आम्ही सगळे अन्नत्याग करू, पण तुम्ही करू नका अशी माझी विनंती. त्याच्यामुळे मी मनापासून जे झालं त्याच्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडे शब्द नाहीये काय बोलणार तुमच्या. आणि जे काही झालंय हे अतिशय दुर्दैवी झालं. पण आम्ही जोपर्यंत तुमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. फाशी ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपली जबाबदारी पण संपणार नाही, कारण काल्या लेकरांची जबाबदारी आला. पण तुम्ही एक आदर्श म्हणून उभे राहा. तुमच्या बरोबर आम्ही उभे. आणि बीडमध्ये आज नंतर कोणावरही हल्ला झाला तर बाप्पाला नाही तर मला फोन करा. माझा फोन 24 तास आहे. आम्हाला फोन करा, आपण काय करायचं ते करा. आणि मी आज मुख्यमंत्र्यांना वेळ ऑलरेडी मागितलेली. मी येणार होते म्हणून मी कालच रिक्वेस्ट टाकली. आज उद्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली. आज जी काही चर्चा झाली मी त्यांच्या कानावर घाली. बाप्पाही माझ्यावर आज मुंबईला येणार आहेत. आम्ही वाट बघू आज आम्हाला आज उद्यामध्ये जर वेळ दिली. पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आणखीन एकही सांगतो आणि पत्रकारांनी सांगते, आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. म्हणूनच मी इतके दिवस शांत बसले. जेव्हा स्टेटमेंट करायचं मी नेहमी म्हणायचे जे काय व्हावं ते पारदर्शक पद्धतीने व्हावं. आणि आपल्याला कुणावर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप करत बसायचं नाही. आपल्याला या कुटुंबाला न्याय मिळाला. मी विचार करते, ही लेख विचार करते. ही लेख वडिलांसाठी वन राज्यात मोर्चे करत फिरते, भाषण करते. सांगते तुम्हाला, हे सरकार जे बसलंय ना या लेखीच्या अश्रूंवर उभं आहे. त्या लेखींच्या अश्रूवर आहे. मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी येते. त्या सरकारला काम करताना, भाषण करताना, साजरं करताना या लेकरांच्या अश्रू झोप कशी येते हो मला सांगा. प्रश्नाचं उत्तर मलाच काल इथे येताना अस्वस्थ वाटत होतं की मी कसं आहे ना माझा चेहरा दाखवू, काय या लेखीला मी सांगतो. मी पण गेले खूप गोष्टींवर. पण माझे वडील माझ्यावर, तिचे वडील परत येणार नाही.
लढायला लेकी लढू शकतात. आम्ही सगळ्या लढलो, तुम्ही पण लढला, आमचे भाऊ पण खूप लढले. हिला कुठल्या तोंडाने उत्तर देऊ, हिचे तर बाबा परत येणार. आणि मुलगी अभ्यास करते, भाषण करते, आणि ते असंवेदनशील सरकार हर एका शब्दाने न्याय देऊ म्हणते. काय न्याय द्या कुटुंबाला? आणि माझा प्रश्न आहे पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांना की तो 7वा माणूस आहे कुठे? त्या तानाजी सावंताचं पोरग विमान तो वापस बोलतो. माझं काही नाही, ते तुमचा वैयक्तिक, ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं, तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन, पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडतो? इतके निर्दयी आहात तुम्ही. काय गरीब आहे, शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये? हे समजायचं. आम्ही पूर्ण ताकदीने त्या कुटुंबाच्या मागे उभं राहू, आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही, ह्या दोन्ही मुलांची जबाबदारी जी आदरणीय साहेबांनी घेतलेली आहे, अर्थातच आम्ही यांचं कुटुंब म्हणून या मुलांच्या सगळ्या दुःखत आहेत, पण ते सुख त्याच्यात आम्ही आयुष्यभर राहू, हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते. आणि आज गावकरी आपण मोठ्या संख्येने आला, विश्वास माझ्यावर दाखवला. मी सगळ्यांना सांगतो, एखाद्याने जेव्हा आपल्याला विश्वास टाकताना एक मोठं दडपण असतं आणि एक मोठी जबाबदारी असते, आणि तुमची बहीण म्हणून मी आज जबाबदारी घेणार. आणि शब्द तुम्हाला देते की बाप्पा आणि मी आयुष्यभर, आणि संदीप भैया, आम्ही सगळे तुमच्या बरोबर पूर्ण राहू. आवाज अरे आमच्या कुटुंबातलेच लोक आहेत. माझं नाव नाही घेतलं मला काही फरक पडत नाही. त्याच्यातून दुसरी गोष्ट मला स्पष्ट करायची, मसाला झोप मधला स्पष्ट करायची. अजूनही आहे काय बोलताय? लाडकी बहीण योजनेचं अध्यक्षपद आजही त्यांच्याकडे आहे. एसडीएम सांगतायत की ज्या दिवशी म्हणजे ते इन्फोर्स मध्ये अगोदरच्या सरकारमध्ये होतं, ते गेलं. मी स्वतः विचारले एसडीएम, तर ते नाहीये आता, रनिंग नाहीये असं त्यांनी मला सांगितलं. लिहून घ्या त्यांच्याकडून, लिहून मागून घ्या, मागणी करून. आपण मला थोडीशी सुस्पष्टता याच्यात अशी करायची आहे की मी जेव्हा पहिलं भाषण केलं तेव्हा सांगितलं होतं की ही माणुसकीची हत्या आहे. खरंच आहे. इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मारणं हे माणुसकीला शोधणार नाही. त्यामुळे उभा महाराष्ट्र जो उभा राहिला माझ्यासारखं, तो माणुसकीच्या नात्याने उभा राहिला की हे नाही चाललं. तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जरा तुम्हाला माहिती मी वंजारी विरुद्ध लढा नव्हता कधी. हा मानवी मनाची विकृती आहे, त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही लढवतो. ते बाबासाहेबांनी सांगितलं की अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही उभं राहायला पाहिजे. आम्ही उभे राहिलो. कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही. ही महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे, कारण का ही माती एका वेगळ्या पद्धतीने पुढे गेली आहे. ते शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत सगळे. त्यामुळे जातीपातीचा स्पर्श न देता आपल्याला वाल्मिक करायला हा वंजारी समाजाचा चेहरा होऊ शकत नाही. बरोबर आहे. गेल्या मागच्या 3 वर्षामध्ये 40 आय एस ऑफिसर तयार केले वंजारी समाजाने. ते चेहरे आहेत आमचे. हा कसला चेहरा मारायला? ते हे असले काही चेहरे वगैरे होत नाही. महाराष्ट्रातले तमाम वंजारी समाजाचे लोक भोट करतात म्हणाले, आम्हाला गावामध्ये येऊन दाखवायला लागतात. लोक आमच्याकडे सगळ्यात जास्त तुमच्या समाजाच्या लोकांना त्रास दिला त्यांनी, खोटे गुन्हे त्यांच्यावरच केले. आता तुम्ही एवढे आहात ना, एवढ्या मर्डर झाले, आरोपी कोण येतो? सगळे आरोपी वंजारी आहेत, बरोबर आहे ना? बापवंत मर्डर केस तेच म्हणतो. तर त्याला माझी स्पष्टता ही आहे की ही माणुसकीची हत्या झाली आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचंय, आणि ताकदीने सर्व समाजाने एकत्र येऊन लढायचं ही आमची भूमिका आहे. त्या भूमिकेनुसार आम्ही कुठेही बाजूला जाणार नाही. माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की हे सगळे जे गुंड आहेत ना, त्यांना माफी नाही. कुठलाही गुंड आज बीड मध्ये जो फिरत असेल त्याला माफी नाही. आणि जो नेता या गुंडांच्या मागे उभा राहील त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय मी स्वतः रस्ता नाही. ये नहीं चलेगा. ये गंदी राजनीति आज के बाद महाराष्ट्र में नहीं चलेगी. कोणी असू कोणी, हे नाही चलेगा. कारण का ह्या सगळ्या वाल्मिक कराड टाईप लोकांच्या मागे
कोणीतरी शक्ती आहे, त्या शक्तीशिवाय हे होणार नाही. कोणाच्या जीवावर धनंजय मुंडे शक्ती कोणी का असे ना, कोणी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, पोलिसांचीही झाली पाहिजे आणि राजकीय नेत्यांची पण झाली पाहिजे. हे उतरलं पाहिजे. राजीनामा झाल्याशिवाय हे जे पोलीस जे प्रेशर खाली आहेत ना, घरगड्यासारखे जे वागतात ना, ते मंत्रिपदाचा वरच असतंय त्यांना. राजीनामा झाला पाहिजे. आमची एकच मागणी आहे, सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून गावात जो आम्ही आपल्याशी चर्चा केली, वाल्मिक करार काही एवढा मोठा नाहीये, त्याला संरक्षण फक्त या मंत्रिपदाचं भेटतं. मंत्रिपद जे धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना, तिथं संरक्षण भेटतंय. हे सगळं सरेंडर झाले, एका गाडीमधून येते. प्लीज, मला भयंकर राग येतोय ऐकल्यावर. पोलीस सरेंडर स्टेशनमध्ये गेल्यानंतर हातात सगळे दोरे गंडे होते. साहेब, आवड साहेब, आपण सुद्धा लय ताकदीने मांडले सभागृहात माझ्यासोबत त्यांनी. आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही, हे सगळं हे बघा, त्यांची फाईल बघा, काय काय त्यांनी जमा केले. एकदा त्यांचा राजीनामा झाला ना, हे सगळे फासावर चढते बघा. तुम्हाला सांगतो संदीप आमची मागणी सगळ्यांची. हो संदीप, बाकीच्या आरोपीला ते त्यांचं तोंड झाकलं, हातकाड्या लावल्या आणि ह्यांना का सोडलं तसं. त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा झाला राजीनामा पाहिजे. झाल्याशिवाय प्रमुख होणार मागणी पाहिजे तर आपली. ह्याच्यात राजकारण ते काही नाही. आणि प्रकाश दादा म्हणले ना भाड्याने दिलेलं आणि आहे. त्यांची काही दुसरी मागणी आहे की कुमावत नावाचे एक अधिकारी होते, त्यांनी सगळ्यांच्या चाव्या टाईप केल्या होत्या, तर त्या कुमावत आणण्यासाठी गेले 3 महिना मागणी होते. नाही, आले होते ते 1.5 वर्षापूर्वी. त्यांना जॉईन पोलीस परत एकदा त्यांना आणलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट, एक चौकशी झाली पाहिजे, चौकशी कोणाच्या लक्षात येणार. तुम्ही नियम काढला की मी पोलीस स्टेशनला जातो, तर पोलिसांचं काम होतं नाकेबंदी करायची आणि त्याला गाडीत पकडायचा, गाडीत पकडून आपल्या गाडीत द्यायचा. पोलिसांनी इतका त्याला वेळ दिला की त्याची डायरेक्ट गाडी आणि सीआयडीच्या गेट समोर, आणि गेट म्हणून तो असा चालत चालत उतरत कसं काय बाकाला पोलिसांचा असा गेला. त्यावेळी भाषणात सांगितलं होतं की मुंबई क्राईमचा कोण दाऊद आलेला ना, तर दाऊदला ठरवतात. एवढी दहशत होती पोलिसांची. ह्या सरकारच्या वागण्यामुळे कधी लाच कोणाची केली असेल पोलिसांची. सरकारचं काय नाही केलं, आणि त्याच्यामुळे त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्याला हे असा मार्ग मोकळा करू दिला. त्याला जी गाडीत आणला, त्या गाडीचा चालक कोण होता, त्या गाडीच्या चालकाची चौकशी झाली पाहिजे. तो आधी कोणाच्या यात्रेत कोणाकडे होता तो काढायला नको. पण एकंदरीतच टाईमला नाही ओढत. पण मी स्पष्ट सांगतो की राजकीय वरद असल्यामुळे इथल्या सगळ्या गुन्हेगारांना अभय मिळालं, आणि आज ते जे माजले ते फक्त आणि फक्त राजकीय वरद असतात. सरेंडर होण्याच्या आदल्या दिवशी मांजर सुंबेवर ही आरोपी वाल्मिक कराड स्वतः सरेंडर होण्याच्या आदल्या दिवशी सीसीटीव्ही व्हिडिओ काढायची कशी होते, काय उपकार केला का आपल्याला सरेंडर केलं? प्रॉपर परळीतच होते ते. माझं म्हणणं आहे, सरेंडर केलं काय, उपकार केले का आपल्यावर? त्यांनी त्याला पकडून हातात फडफडत आणायला पाहिजे होतं. हे काय लावलंय, आपल्याला उपकार केलं काय? काहीतरी सांगतात, व्हिडिओ करतात. हे सुस्त कसं आहे ना, दुर्दैवी आहे, खूप खूप दुर्दैवी आहे. चला प्रेसवाले तुम्ही आपल्याला निघायला लागेल ना. तुम्ही आम्हाला दिलासा दिला की तुम्ही पूर्णपणे कुंभीरांच्या पाठीमागे आहात. पण परत मी गावकऱ्यांतर्फे आपल्याला विनंती करतो, आम्ही 25 तारखेपर्यंत ऐका बाप्पा, आम्ही 69 दिवस वाट बघितली. 25 तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही झाल्या तर आम्ही 25 तारखेला मागण्याची लिस्ट द्या जी मला. तुमच्याकडे 25 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमच्या लेवलवर तुम्ही तुमचं करा. 25 तारखेपर्यंत जर मुख्यमंत्र्यांना आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही 25 तारखेला आम्हाला त्याग करणार, म्हणजे करणार. पण आता आमची सहनशीलता तुम्ही कृपा करून तुम्ही आता त्या गोष्टीने लक्ष द्या. या बरोबर आहे, बरोबर आहे. हा, ये बेटा इकडे सुरू कर. हा विचार. नाही, मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट टाकलेली आहे की मला आज त्यांच्या सोयीने
ते व्यस्त असतात, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी वेळ द्यावी अशी विनंती मी केलेली आहे. एक आणि दुसरं, ही जी मागणी आहे की फाशी ही झालीच पाहिजे. आणि मला अस्वस्थ करणारी गोष्ट अशी की आजही त्या सगळ्यांना भीती वाटते. मी विचार करा ना, आज एवढे अस्वस्थ काय, भीती काय लोकांच्या मनामध्ये. म्हणजे आजही एवढी पोलीस यंत्रणा, एवढी मोठी इन्क्वायरी चालू असताना आजही बीड मधल्या लोकांना जर भीती वाटत असेल तर ह्याचा विचार झाला पाहिजे. आणि ही गुंडागर्दी आहे ना, ही थांबली पाहिजे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार आहात? मी तुम्हाला खरं सांगू, काही गोष्टी या नैतिकतेवर असतात. आणि मी अनेक दिवस म्हणजे सगळेच पक्षाचे, आणि मला ह्याच्यात खरंच राजकारण आणायचं नव्हतं कधीच, आणि मी आणणारही नाही. विषय अतिशय संवेदनशील, आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की, तुम्हाला आठवत असेल आमचं सरकार होतं, तुमच्या परवानगीने थोडासा विषय बोलते प्लीज, की आमचंही सरकार होतं तेव्हा देशमुख साहेबांचं फक्त कानावर काही गोष्टी आल्या तेव्हा अटक झाली, राजीनामा झाला. त्याच्यानंतर ते आपले नवाब मलिक साहेब, नवाबभाई संजय राऊत झाले नाही का, ते मुलीची काय केस संजय राठोड, ती मुलीचा आरोप झाला तर आठवत असेल तुम्हाला. तर त्या संजय राठोडांच्या वेळीच पण राजीनामा उद्धवजींनी घेतला होता त्यांचा. तो केस चालूच होती, पण नैतिकतेवर तेव्हा उद्धव ठाकरेजींनी निर्णय घेतला की संजय राठोडांवर आरोप होत आहे आणि बाजूला झालं पाहिजे, आणि ते योग्यच निर्णय. तर आमची एवढीच मागणी आहे की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा द्यावा. आणि हे मागणी रास्त आहे, मला वाटतं त्याच्यात काही जोपर्यंत इन्क्वायरी पूर्ण होत नाही थोडा वेळ बाजूला जा. इन्क्वायरीतून तुम्हाला जर क्लीन चिट मिळालं तर प्रश्नच येत नाही. पण नैतिकतेवर, आणि सुरेश दासांचं एक स्टेटमेंट आहे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलंय की नैतिकतेची आणि यांची कधी भेटच झाली नाही असं सुरेश दास म्हणतो. आणि यांच्या चॅनलवर, माझ्या मनाचं नाही, यांच्या चॅनलवर पाहिलेलं बोलतो. मला खूप वेदना झाली, मला खरंच सांगते. एक तर सुरेश दसानी मी अनेक वर्ष एकत्र काम केले, पण मला खूप वेदना झाल्या ते येऊन. मला खूप वाईट वाटलं, कारण मला असं वाटलं की हा जो केस लढा आहे, परभणीचा असू दे, बीडचा असू दे, हा लढा वैयक्तिक नाहीये हो, हा राजकीय नाहीये, हा या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे, तो मोडून, म्हणजे जर आज कोणीही खंडणी मागत असेल तर कुठल्याही पक्षाचा माणूस असेल त्याला अटक झालीच पाहिजे. खंडणी वाईट गोष्ट आहे, खून तर फार पुढची गोष्ट आहे, पण खंडणी मागणंच गुन्हा आहे. तर खंडणी मागण्यासाठी या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, हा कुठला न्याय मला सांगा. मग अशा वेळेस काय झालं पाहिजे, याच्यात आम्ही राजकारण आणलं पाहिजे. ही माणुसकीचा विषय, आणि माणुसकी राहिलीच नाही या सरकारमध्ये असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्यामुळे माझ्या खरं तर सुरेश दासांकडून खूप अपेक्षा होत्या. मला फार दुःख झालं, वेदना झाल्या ते बातमी ऐकून, कारण का मला वाटलं होतं की ते लॉजिकल एंडला नेतील. नाही, मी एक तर कोणाला काही सल्ला बिला देत बसत नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मी कसं बोलतो. या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज आहे, संपूर्ण कुटुंबाला, घराला आणि गावामध्ये. माझा एक प्रश्न आहे, मला एक सांगा, तुम्ही विचार करू की इथे सिक्युअर आहे ना, ह्यांच्या आईला का भीती वाटते? तुम्ही विचार करा, तिने एक मुलगा गमावला आहे, तिला आजही भीती वाटते की दुसरा मुलगा बाहेर. मग प्रशासन काय करतंय? 60 दिवसामध्ये इथे येऊन बसून त्यांनी हे रिझॉल्व्ह करायला पाहिजे होतं, तिथे कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे होता. अहो, महाराष्ट्रात बॉम्ब ब्लास्ट झाले, मुंबईमध्ये आदरणीय पवारसाहेब 3 दिवस बसून सगळं त्यांनी ठीक केलं. का नाही या राज्याचे गृहमंत्री बीडला येत आणि म्हणतात 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम. मी बीड मध्ये आज नंतर एकही गुन्हा होऊ देणार नाही, ही अपेक्षा आहे माझी देवेंद्रजींकडून. अरे ठीक आहे, या राजकारण एका बाजूला, पण देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत, आणि होत्या या केसमध्ये. मला वाटलं तर असं पटपट, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, पटपट सगळ्यांना अरेस्ट करतील आणि बीड मध्ये सुजलाम सुफलाम करून 0 टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम. आज नंतर या राज्यात कोणीही हप्ता मागणार नाही, हे माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा नाही. दुर्दैव आहे, अस्वस्थ करणार आहे. एवढा मोठा मॅन्डेट या राज्याने त्यांना दिलं का नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण आता तरी दिलाय ना. त्याच्यामुळे ह्या कुटुंबाला न्याय जर सरकार देणार नसेल
तर आम्ही तो लढा लढू माणुसकीच्या नात्याने. राजकारण नाही, राजकारण पूर्ण बाजूला आहे. वाल्मिक कराडला 2 बॉडीगार्ड आहेत, त्यांना बॉडीगार्ड नाही. अर्थातच ते या राज्याचे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत. ते यामध्ये येऊन गेले. माझी एकच अतिशय विनम्रपणे बीडच्या पालकमंत्र्यांची विनंती माझी राहिली, जी मी मागणी करणार आहे, त्यांना पत्र केलंय मी तयार, जी मी पाठवणार आहे त्यांना, की हे सगळं माननीय मुख्यमंत्र्यांनी हे नीट करावं. कारण गृह मंत्रालय दौंड असू दे, या सगळ्या भागातले शेतकऱ्यांनी 8-8 लाख रुपये यांना दिलेत हार्वेस्टर घ्यायला. डीबीटी, अरे काय बोलायचं, हे काही जागा नाही बोलायची, म्हणून मला त्या विषयावर बोलायचं नव्हतं. पण मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि मी दिल्लीतही बोलले हे सगळं. आणि मला शिवराज सिंग चव्हाण यांचे जाहीर आभार मानायचे. शिवराज सिंग चव्हाण या देशाचे शेती मंत्री आहेत. त्यांनी मला शब्द दिलाय पार्लमेंटमध्ये की मी या सगळ्या पीक विम्याच्या घोटाळ्याची आणि सगळे जे कृषी मंत्रालयात महाराष्ट्रात घोटाळे झाले त्याची इन्क्वायरी लावून तुला ती मी वाट बघते, की मी त्यांच्यावर विश्वास टाकलाय. जरी वेगळ्या राजकीय पक्षात असल्या तरी माझी शिवराज सिंग चव्हाणांकडून प्रचंड अपेक्षा, मोठे नेते राहिले, अनेक वर्ष मुख्यमंत्री आहेत, माझ्या खूप अपेक्षा आहेत की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला ज्या कोणी व्यक्तीने फसवलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे ही माझी मागणी. ताई हिंदी में जानना चाहेंगे. एक मिनिट पुरा पोलीस आणि सरकारी यंत्रणा दोन्ही एकाला सोडून चालणार नाही. या पोलिसांना ताकद कोणी दिली. आणि माझा प्रश्न आहे, मला सीडीआर पाहिजे सगळे. का नाही सीडीआर? तुम्ही लपवण्यासारखं काय? सीडीआर सगळ्यांचे काढतात, त्यांचा काढा, काय प्रॉब्लेम आहे? ते कोण जे आंधळे आहेत ना, कृष्ण आंधळे, त्यांचा फोन सापडत नाही. सीडीआर आहे ना, काढा ना, सांगा ना आम्हाला. विष्णू चाटेचे सगळ्यांचे सीडीआर काढा, सांगा ना आम्हाला. पार आणि बसू दे ना. एकदा तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना की 0 टॉलरन्स सीडीआर, सगळ्यांना 8 टाका शिक्षा होईल. या राज्यात कुणाची हिंमत होणार नाही. मागणी आता संदीप भैयांनी केली, बाप्पांनी पण केली की सगळ्यांचे सीडीआर काढा. ते कुणाशी बोलले, कुणाला ते गलिच्छ व्हिडिओ दाखवले हे आम्हाला माहिती पाहिजे. कुणाला त्यांनी फोन करून जेव्हा ते चाललं होतं, आता मुलांच्या समोर मला बोलायला लावू नका. त्यांच्यावर आधीच दुःखाचा डोंगर आलाय. आपण परत ते विषय नको मुलांच्या समोर काढू. सीडीआर आम्हाला फोन मध्ये कोणी कुणाला फोन केले, यांना ताकद कोणी दिली, पोलिसांच्या मागे कोण होतं, एवढी ताकद आलीच कुठे? वाल्मिक कराडची हिंमत कशी होते? एक व्हिडिओ काढून सांगायचा की मी आता पोलीस स्टेशनला येतोय का, मी आता पायगड्या घालू का? काय त्याला तो खून केलाय तिकडे, या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. लाज नाही वाटत त्यांना की ते म्हणतात आम्ही पोलीस स्टेशनला सरेंडर करायला येतोय? पोलिसांनी धरून आणायला पाहिजे होतं त्यांना. काय करत होती पोलीस यंत्रणा तेव्हा? एवढी मस्ती यांना येते कुठून ही मस्ती? कोणीतरी मागे उभं राहिलं म्हणून एवढं सुटतं ना त्यांना. आणि कोण ते व्हिडिओवर पण मी पाहिलं, कोणतरी मुलगा, त्याचं नाव तो बरोबर अखंड, हे कुठलं आहे? जेलमध्ये पण यांची सगळी सोय चालली आहे. रोहित कोणीतरी नाव होतं, मला आठवण नाही आठवत. मला रोहित नाव आठवतंय. तुमच्या अस्वस्थ करणार आहे. इट्स नॉट फेअर. इतका अन्याय आपल्या महाराष्ट्रात होऊ शकतो ते म्हणजे मी या कुटुंबाला सॉरी म्हणतो की या प्रशासनाने असं का केलं. आता या कुटुंबाची भेट घेत आहे, यानंतर तुम्ही परळीत जाणार आहे. परळीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने 16 महिन्यापासून आरोपी निष्पन्न देखील झाले नाही. आरोपी पकडले नाही. तर तिथे गेल्यानंतर परिस्थिती कशी? अरे बीड मध्येच कसे सगळे गुन्हेगार फरार होतात? काय करताय? इन्चार्ज कोण आहे इथला? त्याला उत्तर द्यावं लागेल. म्हणून तर मी देवेंद्रजींकडे न्याय मागणार आहे की काय करते इथली कुठली लिडरशिप त्यांच्या मागे उभी राहते. पोलीस फार चांगले असतात. मी फार वर्ष अनुभव केलाय. आमच्या जिल्ह्यात आम्ही बघा पोलिसांना कधी त्रास देतो आणि ते बिचारे चांगले आहेत, ते काम करत असतात आपापल्या पद्धतीने. हिंदी में जानना चाहेंगे.
काय चर्चा झाली, काय आश्वासन नाही काय त्यांची आणि आमची काही जी चर्चा झाली ती आपाप्पा आणि मी केली. मला वाटतं काही गोष्टी सगळ्याच काही माईकवर बोलायच्या नसतात, कारण का खूप विश्वासाच्या नात्याने त्यांनी आम्हाला वेळ दिली. मी अमित भाई शानचे मनपूर्वक आभार मानते की आम्ही वेळ मागितली त्यांनी तातडीने आम्हाला वेळ दिली आणि आमचं दोघांचं सगळं बोलणं ऐकूनही घेतलं सविस्तर. आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा असं असं आहे, त्यांनी सगळं ऐकून घेतलं आमचं म्हणणं. त्यामुळे आम्हाला ते न्याय देतील एवढी आमची अपेक्षा. आणि माणुसकीच्या नात्याने मी पुन्हा पुन्हा विनंती करते की कृपा करून कोणीही याच्यात राजकारण आणू नये. माणुसकीचा विषय राजनीती होती राहील. हिंदी में जानना चाहेंगे जोपर्यंत गरज होती तोपर्यंत नाही आता ते विषय नाही. आज हे आज विषय हिंदी में जानना चाहेंगे आज आप परिवार को मिलने को आए और बाद में आप मुख्यमंत्री को भी मिलेंगे, तो मुख्यमंत्री के पास क्या आवेदन? नहीं, हमारी मांग यही रहेगी कि जिन्होंने ये खून और ये गंदी हरकत की उनको फांसी होनी ही चाहिए और जल्द होनी चाहिए. हम 5 साल 10 साल नहीं रुकने वाले. हमको फास्ट ट्रैक कोर्ट चाहिए और इसी साल हमको इस फैमिली को न्याय मिलना चाहिए. और जिस तरह अंधाधुंधी यहाँ हो रही है, कौन है इसके पीछे, तो उनको भी, इन सबको, और जो पुलिस यंत्रणा को ताकत कौन दे रहा है, उसके पीछे कौन करवा रहा है. हमारे महाराष्ट्र की पुलिस बहुत अच्छे है, पुलिस ये नहीं गंदा काम करे, उसके पीछे कोई है जो उनको करवा रहा है ये सब. मंत्री धनंजय मुंडे का राजीनामा का बार बार मांगने होता है, लेकिन अभी तक राजीनामा हमारी तो कहती है कि नैतिकता पे ही होनी चाहिए. आप सोचिए ना, इस बच्चे की आंसू पे ये सरकार खड़ी है. इतनी असंवेदनशील सरकार मैंने कभी नहीं देखी.